नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या घडीची शिर्डीमधून एक महत्त्वाची बातमी येत आहे. अर्थात सकाळपासून आपण पाहतोय भाजपचं आंदोलन सुरू आहे. मंदिर उघडण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि या घडीला शिर्डीमध्ये प्रवेश करण्यासाठी, साई मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलक जे आहे ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळते. ही थेट आंदोलनस्थळाची शिर्डीतली दृश्य आपण पाहतोय. तर आंदोलनस्थळी पोलीस दाखल झालेले आहेत आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे. पोलिसांचा हा घेराव आपण पाहतोय आंदोलनकर्त्यांच्या भोवती आणि पोलिसांकडून आता या आंदोलनकर्त्यांवरती कारवाईचा बडगा जो आहे तो उगारला जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच मंदिर उघडण्याची मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे. काही दिवसांपूर्वी देखील मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येत होतं आणि आज देखील भाजप पुन्हा एकदा आपल्या मागणीसाठी आक्रमक होताना बघायला मिळते. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी थेट आंदोलन स्थळावरून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय चित्र शिर्डीमध्ये? स्वाती, खरं तर आपल्या पूर्ण जीवनकालामध्ये श्रद्धा आणि सबुरी या दोन शब्दांना मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या याच ठिकाणी या सगळ्या भाविक भक्तांचा संयम सुटलेला आपल्याला दिसून येतोय. आध्यात्मिक समन्वय आघाडी या सगळ्या ठिकाणी आंदोलनाला बसली आहे. ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केलंय, कारण साई मंदिराचं हेच आहे ते प्रवेशद्वार, ज्या प्रवेशद्वारावर त्यांना रोखण्यात आलं आणि दार उघड उद्धवा दार उघड करत करत आपण बघतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त, मोठा ताफा सुद्धा या ठिकाणी आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना रोखलं प्रत्येक ठिकाणी. खरं तर याच ठिकाणी आम्हाला अटक करा पण आम्हाला साईबाबांचं दर्शन द्या, अशा प्रकारचं साकडं सुद्धा त्यांनी घातलेलं आहे. आचार्य तुषार भोसले आहेत. आचार्य, तुम्ही अखेर या ठिकाणी समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. अखेर आम्ही 4 वाजेची वेळ दिली होती. 5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली, पण संवेदनाहीन सरकार चर्चा करायला घाबरतं. साधू संतांशी तुम्ही 5 मिनिटं बोलू शकत नाही. साधू संतांशी तुमचं नेमकं दुखणं काय आहे, आकस काय आहे हे कळायला मार्ग नाही. आमचा या राज्यात कोणीही वाली नाही, म्हणून आता साईबाबाच आमचे वाली आहेत. साईबाबांच्या चरणी आमचं गाऱ्हाणं मांडायला आम्ही ठाम आहोत. साईबाबांच्या चरणी आपलं गाऱ्हाणं मांडण्याच्या तयारीत आपण बघतोय की मी दाखवायचा प्रयत्न करतो की या गेटच्या पलीकडे जी प्रचंड मोठी गर्दी आणि त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त प्रत्येक टप्प्यावर दिसतोय. साधू संत महंत आक्रमक झालेले आहेत. महंत, काय सांगाल? पोलिसांनी रोखलं, मागणीवर ठाम, अखेर बैठं आंदोलन. जोपर्यंत आम्ही आज आमचं गाऱ्हाणं घेऊन प्रत्यक्ष साईबाबांच्या चरणी या ठिकाणी आलेलो आहोत आणि सरकारला आम्ही विनंती करून, जर सरकार या ठिकाणी मान्य करत नसेल तर आम्ही जोपर्यंत बाबा आम्हाला दर्शन देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्ही साईबाबांच्या चरणी आलेलो आहोत. साईबाबांनी आम्हाला दर्शन द्यावं हीच आम्ही मागणी या ठिकाणी करत आहोत. साईबाबांच्या दर्शनावर आग्रही आहेत. वेगवेगळे साधू संत या ठिकाणी पोहोचलेत. काय सांगाल? आम्ही सर्व इथे बसलेलो आहोत मंदिर उघडण्यासाठी. आम्ही सकाळपासून इथे दिवस पूर्ण गेलाय आमचा, तरी सुद्धा अजून सरकारकडून एकही संदेश आलेला नाही. सरकार आमच्याशी बोलायला तयार नाही. असं ध्येयहीन सरकार आम्ही आजपर्यंत पाहिलेलं नाही. असं हे ठाकरे सरकार जे हिंदू विरोधी सरकार आहे, अशा सरकारचा साधू संत समाज निषेध करीत आहे. साधू संत समाज निषेध करतोय. इथे वारकरी संप्रदायाचे सुद्धा अनेक जण आहेत. काय सांगाल बाबा, आज साईबाबांच्या दारी बसायची वेळ आली? वास्तविकरित्या आज सरकारने, या शासन आणि प्रशासनाने या संदर्भात योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता होती, पण त्यांच्यात काय योग्य निर्णय घेण्याची क्षमता नाही की काय, हा प्रश्न आज निर्माण झाला. कारण जेव्हा लोकांच्या भावना अशा आहेत, या सत्य साईबाबांचं दर्शन जर आम्ही घेतलं आम्हाला एक समाधान वाटेल, पांडुरंगाच्या दर्शनात आम्हाला समाधान वाटतंय. मग अशा वेळेला योग्य शासनाच्या नियमाचं पालन करत आम्ही सर्व करण्यासाठी तयार आहोत. यानंतर सुद्धा त्या पद्धतीने आम्ही तयार आहोत, पण तरी सुद्धा सरकार विचार करायला तयार नाही. मग त्यांनी तो योग्य विचार केला पाहिजेत. अन्यथा आम्हाला दर्शनाला जाऊ दिलं पाहिजेत. अन्यथा त्यांना काय करायचं ते त्यांनी करावं. आम्हाला अटक करायची जनतेने अटक करावं असं आमचं मत आहे. ही संतांची भूमी, महाराष्ट्र ही वारकऱ्यांची भूमी. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला. अधिकारी सुद्धा वरिष्ठ या ठिकाणी पोहोचलेत आणि ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत की नेमकं कशा प्रकारची मागणी या सगळेजण करतायत आणि कशा प्रकारे कायदा आपलं काम करतोय. अनेक युवक आहेत, संतप्त आहेत, आक्रमक आहेत. काय सांगाल? क्वेश्चन फिर से बोलिएगा, सुना नहीं. यहाँ पर जो पूरा
जमघट पूरा तैयार हुआ है कि दर्शन तो होना ही है, क्या कहोगे? ऑब्वियसली होना ही चाहिए। जब संत समाज के लोग दिन भर से उपवास करते बैठे थे यहाँ पे, तब तो इन लोगों को ध्यान नहीं आया, तो अब जमघट लग गया तो इनको ध्यान में आ रहा है कि यार ये जमघट लगा, अब क्या किया जाए, क्यों नहीं होगा दर्शन? बिना दर्शन के हम लोग जाएंगे भी तो नहीं, बिना दर्शन के जाएंगे भी नाही। पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी पोहोचलेत, या परिक्षेत्राचे डीवायएसपी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत। सर, संजयजी, काय नेमकं कारण आहे की तुम्ही या सगळ्यांना रोखलं? कोरोना पार्श्वभूमीवर काय नेमकं डिसिजन घेतलाय पोलिसांनी? आम्ही फक्त बंदोबस्त करत आहोत। सीओ साहेबांच्या परवानगीशिवाय आपण आज जाऊ शकत नाही प्रशासन। नक्कीच, पण त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी मंदिर प्रशासनाकडे मागणी केली होती, पण त्यांना कोणतंच उत्तर मिळालं नाही, दिलेलं नाही, परवानगी दिलेली नाही त्यांना। आता एकीकडे परवानगी त्यांना दिली नाही, ते ठिय्या आंदोलनात बसले, आता कायद्याचं काम कसं असेल? घेतल्याशिवाय तुम्ही ते आंदोलन करू शकत नाही। आम्ही त्यांना डिटेन करणार आहे। आपण बघतोय की संजय सातो या विभागाचे पोलीस उपअधीक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मंदिर प्रशासनाने कोणती परवानगी दिली नाहीये, सगळे आंदोलक या ठिकाणी बसले, ते कायद्याच्या दृष्टीने इल्लीगल आहेत। पोलीस या सगळ्यांना घेण्याची तयारी करतोय, मोठा बंदोबस्त पोलिसांचा आहेत। इथे आंदोलक तर तिथे पोलिसांचे सुद्धा कायद्यानं हात बांधलेले आहेत। तुम्ही इथे आंदोलक आक्रमक, तर पोलीसही त्यांच्या कायद्याने हात बांधलेत, अटक करण्याची तयारी करताय। त्यांनी ज्या पद्धतीने, आम्ही कुठलाही कायदा मोडलेला नाही, आम्ही प्रभू साईबाबांच्या चरणी या ठिकाणी आलो, आम्ही दिवसभर शांततेने उपोषण या ठिकाणी केलं। पोलिसांना आम्हाला अटक करायची असेल तर पोलिसांनी अटक करावी, आम्ही अटक द्यायला तयार आहोत। आम्ही श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांचा मंत्र पालन करणारी मंडळी आहोत। साईबाबांनी दिलेला मंत्र पालन करण्याची आमची जबाबदारी। आपण बघतोय, रवी आपण दाखवूया, या ठिकाणी नुसते आंदोलक नाही तर अनेक मोठी गर्दी सुद्धा या ठिकाणी व्हायला लागली आहे। शिर्डीचे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने यायला लागलेले आहेत। हे आंदोलन चाललंय, काका काय सांगाल? सगळ्यांना आस आहे दर्शनाची? सकाळपासून साधू संतांचे प्रतिनिधी उपोषणाला बसलेले, 4 वाजताची बॉर्डर लाईन दिली होती, 5:30 वाजले तरी शासनाचे प्रतिनिधी सीओ येत नाही, लोकशाही हक्काची पायमल्ली करताय। आम्हाला साईबाबांचं दर्शन घ्यायचंच आहे। साईबाबांचं दर्शन घेण्यावर ठाम आहे, काय सांगाल? आम्ही दर गुरुवारी या ठिकाणी दर्शनाला येत होतो। आज 7 महिने झाले आम्हाला साईबाबाचं दर्शन मिळालं नाही, आम्हाला दर्शन घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। स्वाती, आपण बघतोय की दर्शन घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। आंदोलक ठाम आहे, ग्रामस्थांची त्यांना साथ मिळते, पोलिसांचा बंदोबस्त वाढत चाललाय। शिर्डी या देवस्थानाला या ठिकाणी एक वेगळंच दिवस चित्र आज दिसतंय। सगळेच आंदोलक ठाम आहे, त्याला काय सांगाल? आपल्या आंदोलनावर ठाम आहात तुम्ही? ठाम काय अपेक्षा आहे, काय साकडं घालताय साईबाबांना की हा दिवस काय यावा? हमें दर्शन करना है, हमें दर्शन करना है, कोरोना से मुक्ति मिलानी है सर। हमारी श्रद्धा है साईबाबा पर आणि आम्ही साईबाबाचे भक्त आहोत, अतिरेकी नाही। आम्ही साईबाबाचे भक्त आहोत, अतिरेकी नाही। सातो साहेब, कायदा काय म्हणतो? कायदा काय म्हणतो या परिस्थितीत? बिगर परवानगी तुम्ही ठिय्या आंदोलन करू शकत नाही, परवानगीशिवाय तुम्ही ठिय्या आंदोलन करू शकत नाही। मंदिर प्रवेश आता कोणत्या प्रकारचा कायद्याचा या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो? या सगळ्यांशी चर्चा करणार, समन्वय साधणार का गुन्हा दाखल करणार, अटक करणार? समन्वय साधतो, ते समन्वय साधतो असं तुम्ही समन्वय साधतो त्यांच्याशी। आपण बघतोय की पोलिसांची भूमिका समन्वयाची दिसते। संजय अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये आपण बघितलं पोलीस समन्वय साधायला तयार आहेत, आंदोलक पण आपल्या भूमिकेवर ठाम असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी पण सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी आता संवाद घडून येतोय का हे सुद्धा बघावं लागणार आहे। आंदोलक पोलिसांची चर्चा करायला तयार आहेत का? नक्कीच आंदोलक पोलिसांची चर्चा करायला तयार आहेत का, हाच कळीचा मुद्दा आहे। खरं तर आंदोलकांची जी मागणी होती ती मागणीच वेगळी होती। आचार्य तुषार भोसले आपल्यावर आहेत, पोलीस उपअधीक्षक या ठिकाणी पोहोचले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त पोहोचलाय। ते म्हणतात की कायद्याचं काम करणार, परवानगी न घेता तुम्ही आंदोलन करताय, ठिय्या आंदोलन का असेना ते कायद्याने चुकीचंच आहे, पण तरीही ते तुमच्याशी चर्चा करण्याची तयारी ठेवताय। तुमची पोलिसांशी चर्चा करण्याची तयारी आहे का तुमची अजून दुसऱ्या कोणाशी चर्चा करायची अपेक्षा आहे? आमची सगळ्यांशी चर्चा करायची तयारी आहे, पण चर्चा करायला हे सरकारच घाबरत आहे। चर्चा करत नाही म्हणून इथे यावं लागलं ना।
9 वाजेपासून बसलोय, बिना अन्न पाण्याचं बसलोय, 4 वाजेपर्यंत वाट पाहिली, 5 वाजेपर्यंत वाट पाहिली, चर्चा करत नाही म्हणून तर आलो ना. चर्चा करावी. आमची साधी सोपी सरळ एकच मागणी आहे, मंदिरं कधी उघडतात आश्वासित करा, शिष्टमंडळाला साईबाबांचं दर्शन द्या. कायदा कायद्याचं काम करतोय. पोलीस उपअधीक्षक संजय सातव या ठिकाणी पोहोचलेत. स्वतः कायद्याचे वरिष्ठ अधिकारी असून सुद्धा ते तुमच्याशी चर्चा करण्याची तयारी ठेवताय आणि मग तुमच्याशी चर्चा तुम्ही कोणावी करावी असं तुमचं म्हणणं आहे, कारण मंदिर प्रशासन तुम्हाला परवानगी देत नाहीये, त्यामुळे तुम्ही आंदोलन करताय. नाही, आमची पोलीस उपअधीक्षकांशी चर्चा करायची तयारी आहे ना. आम्ही नाही कुठे म्हटलं, चर्चा करावी. आमचा निरोप त्यांनी वरिष्ठांपर्यंत पोहोचवावा, परवानगी आणावी आणि दर्शनाला सोडावं. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की शिर्डीच्या ठिकाणी असलेला हा तिढा हा कुठेतरी सुटू शकतोय का? अगदी प्रशांत, त्यामुळे आता चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं आहे आणि चर्चेतून नेमकं साध्य काय होतं हे देखील बघणं महत्वाचं आहे. प्रशांत, ज्या ठिकाणी आपण उभे आहात आणि ज्या ठिकाणी हे आंदोलनकर्ते जमलेले आहेत त्या ठिकाणी शिर्डीकरांचा देखील या आंदोलनात सहभाग आहे का? सर्वसामान्य शिर्डीकरांना काय वाटतंय, त्यांचं काय म्हणणं आहे? नक्की स्वाती, सगळ्यात महत्वाचं तेच आहे. खरं तर शिर्डी या नगरीचं नाव आणि वैभव हे सगळं खरं तर साईबाबांच्या या समाधी स्थळामुळे झालं. ही साईबाबांची जन्मभूमी नाही तर ही साईबाबांची कर्मभूमी आणि याच ठिकाणी साईबाबांचा जो अधिवास होता आणि याचमुळे खरं शिर्डीची अर्थव्यवस्था सुद्धा बदलली. अनेक शिर्डीचे ग्रामस्थ नागरिक सुद्धा याच्यात सगळे सहभागी झाले आणखी ते या आंदोलनात या ठिकाणी आले. काय सांगाल दादा, तुम्ही शिर्डीकर का? आंदोलक काय सांगाल तुम्ही? सगळेजण फर्म आहात, क्या कहोगे आप? आज अभी ये जो साईं बाबा का दर्शन होना ही चाहिए, सब रुके हुए. हाँ चाहिए, दर्शन होना चाहिए, दर्शन के लिए रुके हैं सब लोग. शिर्डीची अर्थव्यवस्थाच पूर्ण या मंदिराभोवती फिरते, सगळे दर्शनासाठी आग्रही आहे, चर्चा होत नाहीये. काय सांगशील भाऊ? दादा, मी आपल्यातर्फे सांगू इच्छितो की सर्व चालू झालं, बसेस चालू झाल्या, सर्व चालू झालं, पण हे मंदिरं काही चालू होत नाही. सर्वांचं म्हणणं आहे की आम्ही सोशल डिस्टन्सिंगने सर्वांना दर्शन देतो, तरी सरकार मंदिरं चालू करायच्या बाबतीत जर असं अनस्थायी असेल तर असं नास्तिक सरकार या महाराष्ट्रात आल्यामुळं माझ्यासारखे तरुण व्यक्ती सुद्धा त्यांच्या या निर्णयास असमर्थ आहेत आणि यानंतर या सरकारचं करायचं का ही तरुण पिढी ठरवण्यासाठी मजबूर आहे. अगदी प्रशांत, सरकारच्या विरोधामध्ये या सगळ्या आंदोलकांमध्ये रोष असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मंदिर कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यात यावीत आणि त्यासोबतच साईबाबांचं दर्शन देण्यात यावं अशी सुद्धा मागणी या सगळ्या आंदोलकांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी, तर या वृत्त मालिकेवरती आपण ठाम असणार आहोत आणि शिर्डीमध्ये घडत असलेली ज्या आंदोलनाची अपडेट आहे अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तूर्त या बुलेटिन मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंदिर उघडण्यासाठी राज्यभर भाजपचं आंदोलन सुरू आहे आणि भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. शिर्डीमध्ये भाजपनं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे, तर सकाळी भाजपतर्फे सिद्धिविनायक मंदिरासमोर सुद्धा आंदोलन करण्यात आलंय. शिर्डीमध्ये तर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जोवर साईबाबांचं दर्शन घेत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका यावेळेला आंदोलकांनी घेतली. अगदी, आणि ही दोन दृश्य आपण पाहतोय. सकाळची ही दृश्य आहे सिद्धिविनायक परिसरातली. त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांना जे आक्रमक झाले होते आणि त्यांनी असा चंग बांधला होता की आज ते सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश करतीलच, मात्र पोलिसांना त्यांनी रोखलेलं आहे आणि तशीच भूमिका पोलिसांनी शिर्डीमध्ये देखील घेतलेली आहे आणि पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना घेराव घातलेला आहे आणि समन्वय साधून चर्चा करून यावरती तोडगा काढू अशी पोलिसांची भूमिका आहे. त्यामुळे आता आंदोलनकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये कधी चर्चा होणार आणि या चर्चेतून नेमका तोडगा काय निघतो आणि राज्य सरकार या सगळ्यामध्ये काय भूमिका घेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आपण बघतोय शिर्डीमध्ये भाजप आक्रमक झालेला आहे, साईबाबांचं दर्शन घेणारच यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्याचे अपडेट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास या खास बुलेटिन मध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.